श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य, गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेळे सोडिले। मोहाळ माझी वास्तव्य करिता, आप्पाटोळ झाले भक्त, तेथीची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार। वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्दिसम। सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी। अर्ध मार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा। टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठूनी। बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या। तेथूनी निघाले, अक्कलकोटा प्रति आले। ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा। परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळप्पाच्या गृहाप्रती। स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले। जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्रेयाच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी। झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव स्थान। सुरवराजे दुर्लभ चरण, तयाचे घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती। निराहार किती कराती, मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन। एक गिरी वरी बैसून, तपश्चर्या करिताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती। कितेक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन। एक करीती होम हवन, एक षष्ठ कर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती। एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्वितीचे वाचून। केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योगाधिक काही, चोळप्पानी केले नाही। परिभक्ती सव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती। तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाच्या घरी, राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेही राज्य पदाधिकारी, मुलाजी राजे गादीवरी। दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती। परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदिले। तेपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले। चोळप्पाचे गृहापती, आले कोणी एकयती। लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती। म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिराव्या। लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत। की आपुली या नगरात, यती विख्यात पातले। राहती चोळप्पाच्या घरी, दर्शन जाती नरनारी। असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकून, राव बोलले कायवानी। गावात यती येऊन, फार दिवस जाहले। परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही। आता जाऊनी लवलाही, भेटू तया यती वर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊन, आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण। प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित। दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेताश्रूंनी। मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसविले। खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते।
सकळ सभा आनंदिली, समस्त पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकारी आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोड हा. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.